मी गजानन बोरकर, विक्रम सीड्सकडून आहो। आज आपण इथे गव्हाच्या प्लॉटमध्ये उभे आहो। गाव आहे दोनद खुर्दमध्ये, तालुका बार्शीटाकडी, जिल्हा अकोला। इथे आपण आलो आहो आणि इथे शेतकरी आहेत। तुमचं नाव काय? गजानन खंडारे। गजाननजी खंडारे यांच्या शेतामध्ये आपण आज आलो आहो आणि यांनी विक्रमचा 5001 ह्या व्हेरायटी जवळपास किती बॅग लावल्या? 44 बॅगची यांनी लागवड केली आहे। दाखवा थोडासा प्लॉट पूर्ण। आम्ही प्लॉटच्या मध्यभागी उभे आहोत आणि इथून पूर्ण 44 बॅग लावली आहे यांनी। आणि ह्या व्हेरायटी सोबत पुन्हा दुसरी व्हेरायटी लावली आहे 3-4 बॅग। तर आपण शेतकऱ्यांना या गव्हाचा कसा अनुभव आला आपण हे बघणार आहोत। सोबतच आपल्या बाजूचे पण शेतकरी आहे। तुमचं नाव काय? रामेश्वर मोही। रामेश्वरजी मोही हे पण बाजूचे शेतकरी आहे गावातलेच। तर हे यांना पण कसा वाटला आपण ह्या अनुभव आपण शेतकऱ्यांकडून जाणणार आहोत। तर काकाजी तुमचं नाव, मोबाईल नंबर सांगा, गाव सांगा। मी गजानन श्रीराम खंडारे, राहणार दोनद खुर्द, तालुका बार्शी, जिल्हा अकोला। मी एका शेतातली मागच्या वर्षी गहू बघितला होता म्हणून मी बी यंदा 5001च टाकला। याच्या अगोदर मी गहू पेरला होता, त्याच्यापेक्षा मला चांगली क्वालिटी वाटली म्हणून मी एका दबानं 44 बॅगा आणून आता मी माझ्या शेतात 44 बॅगा टाकलेल्या आहे। जवळपास मला 20 ते 22 पोत्याचा अंदाज वाटून राहिला। एकरी 20 ते 22 क्विंटल मध्ये ॲव्हरेज येण्याची म्हणजे अंदाज तुम्हाला आहे? म्हणजे येतेच। अच्छा। गव्हामध्ये का विशेष वाटून राहिलं तुम्हाला? ह्या म्हणजे उंची चांगली आहे, उंबी भरपूर आहे, दाटी धट्टा आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहत म्हणून मी 44 बॅगा टाकल्या। मागच्या वर्षीचा गहू कमी केला, हा मी 44 बॅगा टाकलेल्या आहे। आता हा गहू किती दिवसाचा आहे जवळपास? हा 2.25 महिने झाले। आता 2.25 महिने झाले। एका महिन्यात काढलेली आहे ती। केव्हा केली होती? कोण्या दिवशी? 6 डिसेंबरला लागवड झाली होती। अच्छा। तर तुम्ही 44 बॅग लावला, तर मागच्या वर्षी तुम्ही प्लॉट पाहिला होता? एका जणाच्या शेतात प्लॉट पाहिला होता आपल्या गावामध्ये? अच्छा। तुम्हाला तिथून अनुभव घेतला तुम्ही? अनुभव घेतला, मला ते चांगला वाटला म्हणून मी यंदा 44 बॅगा टाकल्या। 44 बॅगा मी टाकल्यावर पुढच्या वर्षी भरपूर वाढते, भरपूर वाढतील आता। अच्छा। तर बाकी शेतकऱ्यांनी मग आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे काही व्हेरायटी? नाही, हेच लावायला पाहिजे। 5001 चांगलं, 5001 विक्रमची आपली। अच्छा चांगली व्हेरायटी। तर आपल्यासोबत पुन्हा बाजूचे शेतकरी आहे दुसरे। काकाजी नाव? रामेश्वर मोहे। गाव? दोनद बुजुर्ग। अच्छा। तर तुम्हाला हे व्हेरायटी कशी वाटून राहिली? एक नंबरला वाटून राहिली, चांगली वाटून राहिली। का वाटून राहिलं विशेष? म्हणजे वाढेल भरपूर आहे, उंबी चांगली आहे। मुंबई चांगली आहे। अच्छा। तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये पण गहू असेल ना? पुढच्या वर्षी तुम्ही पुढल्या वर्षी हा गहू पेरणार आहे। तर तुमच्या शेतामध्ये जो आता तुम्ही यावर्षी जो गहू लावला त्याच्यापेक्षा चांगला आहे का हा गहू? चांगला आहे। आम्हा शेतात यावर्षी हरभरा आहे। अच्छा। तर तुम्हाला चांगला पुढल्या वर्षी तुम्ही पेरणार? अच्छा। तर आपण ह्या दोनद ह्या गावामध्ये, तालुका बार्शीटाकडी, इथे आपण हा गहू पाहिला आहे। 44 बॅगचा टोटल प्लॉट आहे, हा लागवड केली आहे यांनी। तर इथल्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे का व्हेरायटी चांगली आहे। पुढल्या वर्षी आम्ही याच्यामध्ये वाढ करू लागवडीमध्ये, बरोबर? आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पण सांगू आणि ह्या व्हेरायटीचा उत्पादन चांगलं घेऊ। जवळपास 22-23 क्विंटलपर्यंत एकरी ॲव्हरेज येणार बा असा अंदाज इथल्या शेतकऱ्यांचा आहे। आणि इथून भरपूर सारे शेतकरी पाहून गेले आहे प्लॉट, भरपूर। तर माझे सर्व शेतकरी बंधूंना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, आम्ही लाईव्ह इथे अनुभव घेतला आहे शेतकऱ्यांचा, तर म्हणून बाकी शेतकऱ्यांनी पण लावायला काही हरकत नाही आहे ना? चला, धन्यवाद सगळ्यांना। धन्यवाद।